भक्तासाठी परमात्मा भक्ताची बायको सुद्धा होतो. आपण सर्वांनी ऐकून असेल, भगवंताचा अत्यंत लाडका भक्त, देवाचा अत्यंत प्रिय भक्त, त्याचं नाव आहे अर्जुन. देवाचा इतका लाडका भक्त झालेला नाही. त्याचं कारण असं आहे, ते गुह्य असणारं ज्ञान, ब्रह्मज्ञान परमात्म्याने फक्त अर्जुनाला सांगितलंय. इतका लाडका भक्त अर्जुन. पण एक दिवस झाला असं की परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना घरी बसून बसून जरा बोर झालो, फिरून यायचं का जा बाहेरून. अर्जुन म्हटलं चला देवा, तुमच्या पाठीमागे मी आहे म्हणे, चला कुठे जायचं. परमात्म्याने रथ जुंपलेला आहे, रथाला घोडे लावलेले, परमात्मा समोर चालवण्याकरता रथ बसलेले आहेत आणि पाठीमागे अर्जुन बसलेला आहे. कारण परमात्मा सारथी आहे. रथ चालवण्याकरता पुढे बसले, पाठीमागे अर्जुन बसला आणि परमात्म्याने रथ उपवनाच्या दिशेने तो रथ निघाला. उपवनाच्या दिशेने तो रथ जात असताना जसं उपवन लागलं, त्या वनामध्ये रथाने प्रवेश केला आणि अर्जुनाने ते उपवन पाहिलं. त्या उपवनाचं सौंदर्य असं होतं की त्या उपवनामध्ये अनेक प्रकारचे फुलं उमललेले होते बरं का. त्यामध्ये गुलाब होता, कमळ होतं, जास्वंदी, मोगरा, जाई, जुई, आहे की नाही, अनेक प्रकारचे जे फुलं आहेत ते सगळे फुलं असे उमललेले होते. मंद मंद वारा, थंडगार वारा सुटलेला होता. अधूनमधून बारीक बारीक पाण्याचे थेंब, जसं आता तुषार पडतंय आपल्यावरती, पाऊस काय येईनाच, तुषार असा अधूनमधून पाण्याचे थेंब पडत होते. थंडगार वारा सुटलेला होता, अनेक प्रकारचे फुलं उमललेले. त्यातून अशा वातावरणामध्ये जेव्हा रथ जाऊन पोहोचला, अर्जुनाच्या मनामध्ये पाठीमागे बसल्या बसल्या असा भाव निर्माण झाला की कदाचित देवाला सोबत आणण्यापेक्षा माझी पत्नी सुभद्रेला जर सोबत आणलं असतं तर बरं झालं असतं. माझी पत्नी सोबत असती तर या वनामध्ये, या सुंदर अशा बगीच्यामध्ये आम्ही फिरलो असतो, दोघ्या जणांनी गप्पा मारल्या असा मनामध्ये नुसता भाव निर्माण झाला. देवाला सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंबर परिहाराची न लगे. न सांगता देवाला कळतं. असं चाललंय का तुझ्या मनात, बघतो म्हणे. आणि उपवनामध्ये जाऊन रथ पोहोचला. परमात्म्याने घोडे रथापासून बाजूला केले आणि परमात्मा अर्जुनाला म्हटले, अर्जुना या झाडाखाली बस, मी घोड्यांना पाणी पाजून आणतो. पाणी पाजून आणतो म्हटले. परमात्मा एका झाडाच्या पाठीमागे गेले. परमात्म्याने घोडे सोडून दिले आणि परमात्म्याने सुभद्रेचा अवतार घेतला, सुभद्रेचं रूप धारण केलं. अर्जुनाला इच्छा झाली होती ना, सुभद्रा असती तर बरं झालं, तर असं वाटलं. सुभद्रेचं रूप घेतलं आणि परमात्मा दुसऱ्या झाडाच्या पाठीमागून दुसऱ्या बाजूने अर्जुनाच्या समोर येऊन उभे राहिले. अर्जुन खाली मान घालून अंतःकरणामध्ये सुभद्रेची आठवण घेऊन बसलेला असताना अर्जुनाला असं वाटलं की माझ्यासमोर कोणीतरी उभं आहे. म्हणून अर्जुनाने तात्काळ वर पाहिलं आणि दचकलाच अर्जुन, सुभद्रे तू कसं काय इथं, तू अचानक आली कशी इथे. त्यावेळेला सुभद्रा म्हणली, तुमने पुकारावर हम चले आए. हां, तुमच्या अंतःकरणातल्या आठवणीला दाद देऊन मी इथे आले म्हणे. मला कळालं तुम्हाला माझं ध्यान होतंय आणि ते मला जाणवलं म्हणून मी इथे आले. अर्जुन म्हटलं बरं झालं सुभद्रे आलीस, बस बस. जवळ बसवलं. बऱ्याच वेळ गप्पा झाल्या, बऱ्याच घटका त्या ठिकाणी गप्पा झाल्या आणि अचानक अर्जुन भानावर आला आणि त्याच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण परमात्मा घोडे पाणी पाजण्याकरता गेलेले, ते अचानक येतील, आपल्याला पाहतील आणि मग घोटाळ होईल. सुभद्रे तू जा बरं पटकन. सुभद्रे तू जा म्हटल्याबरोबर सुभद्रा उठली आणि जाणार. पण अर्जुनाला काही मोह आवरला नाही म्हणून अर्जुनाने काय केलं, सुभद्रेचा हात धरला आणि सुभद्रेला म्हणतोय, आज मी नुसती मनामध्ये तुझी आठवण काढलीस आणि तुला ते जाणवलं, तू या ठिकाणी आलीस म्हणून आजच्या दिवशी माझ्या बोटातली अंगठी ही तुला सप्रेम भेट तिच्या बोटात घातली आणि जा पटकन म्हणे, परमात्मा येतील, तुला पाहतील, आपल्याला पाहतील, घोटाळा होईल. आणि सुभद्रा तडातडा निघून गेली. ती सुभद्रा नव्हती, जशी झाडामागे गेली तिने सुभद्रेचं रूप टाकलं. परमात्म्याने घोडे हातात धरले, दुसऱ्या बाजूने परमात्मा तिथे आले. आल्यानंतर पाहिलं तर अर्जुन हसत होता, खाली मान घालून हसत होता. जाताना दुःखी होता आणि येताना हसत होता. अर्जुनाला परमात्म्याने विचारलं, का रे अर्जुना काय झालं, बोर झालास का, बराच वेळ झाला. अर्जुन म्हटलं, अजिबात नाही देवा, फ्रेश आहे. मग कोणी होतं का तुझ्यासोबत? कोण नव्हतं देवा. मग चालायचं का आता? हो चला म्हण. आणि मग परमात्म्याने ते घोडे रथाला लावलेले आहेत. परमात्मा रथामध्ये बसले. अर्जुन सुद्धा रथात बसलाय. पण सुभद्रेच्या आठवणीने अजूनही अर्जुन लाजत होता, हसत होता. आणि जेव्हा रथ निघणार तेवढ्यात परमात्म्याने तो हातामधला जो वाघेर आहे तो हाणण्याकरता असा हात वर केला. जसा हात वर केला तसा अर्जुनाचं लक्ष देवाच्या बोटात घातलेल्या अंगठीकडे गेलं. अर्जुनाच्या सगळ्या फ्युजा उडाल्या. हां, माझ्या बोटातली अंगठी मी सुभद्रेच्या बोटात घातली, याच्या बोटात गेली कशी, असं म्हणून अर्जुनाने 5 मिनिटं थांबला. 5 मिनिटं थांबून न राहून देवाला विचारलं, देवा तुझ्या बोटात ही अंगठी कसं काय? देव म्हटला, अरे अर्जुना किती वेडा आहेस तू,
10 मिनिटापूर्वी तूच माझ्या बोटात घातली आणि मला विचारतो तुझ्या बोटात कशी. मग अर्जुनाच्या लक्षात आलं ही सुभद्रा नव्हती, हा बाबा होता. अर्थात भक्ताकरिता देव इतका वेडा होतो की भक्ताच्या पत्नीचं सुद्धा रूप परमात्मा घेतो. विठ्ठला